तर ड्रायव्हर भावांनो, हे जे सरकार आहे हे फक्त पेटीपुरतं मर्यादित सरकार आहे. हे नुसते अफवा उठवतात. 4 तारखेला एक अफवा उठवली होती की बा ह्या लोकांना मराठी येत नाही, त्यांच्यासाठी काहीतरी ते परवाने फिरवाने रद्द करणार म्हणून ते बिचारे पळून गेले. तेही त्याने महागारी घेतली. त्याच्यानंतर आता ओला उबरसारखे या प्ले स्टोअरवरून हटवण्याचे त्यांनी आदेश टाकले होते, तेही परत रिटर्न घेतलेले आहेत. ते पुन्हा बाईक टॅक्सींवरती काहीतरी रॅपिडोच्या कारवाई करणार म्हणते. आता ते पण पाठीमागे घेत असते. विषय काय असतो मित्रांनो, फक्त पेटीपुरतं मर्यादित असते. आता ओला उबेरसारखे ॲप जर प्ले स्टोअरवरून हटवले तर कितीतरी लोकांचं नुकसान होईल. जे लोक ओला उबेरच्या भरोश्यावर प्रवास करतात, ते ज्यांना मीटरची सवय नाही, ते ह्यांना पण पैसे खायला भेटतात. तर हे प्ले स्टोअरवरून हटवण्याचे फक्त आदेश असतात जवळ आपल्या पेटी येत नाही तोपर्यंत. एकदा पेटीने मालमत्ता आली की ते आदेश बरोबर पाठीमागे घेत असतात. मित्रांनो, आपल्याला सांगायचा मुद्दा काय, तर आपण फक्त आपल्या कामावर प्रामाणिकपणा ठेवायचा. प्रामाणिकपणाने आपले रिक्षा व्यवसाय करायचा किंवा कॅब व्यवसाय करायचा, कुठलाही व्यवसाय असू द्या, फक्त प्रामाणिकपणाने करायचा, मीटरने करायचा. ह्या लोकांनी कितीही आदेश देऊ द्या, किती बी काही बोलू द्या, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं ठेवायचं नाही. फक्त आपलं काम आपलं प्रामाणिकपणाने पार पाडायचं, एवढं करायचं. आणि हे बघा, तुम्ही बघितलंच असेल, फक्त लोकांना उल्लू बनवायची कामं असतात. आणि ज्यावेळेस त्यांनी पाठीमागे घेतले ना ते आदेश, त्याच्या आधी त्याला पेट्या पोत झालेल्या असतात मित्रांनो. आणि हे असंच असते राजकारणी लोकांचं, नेते मंडळींचं.